अनिल रामचंद्र पाटणकर पूर्व बेस्ट समिति अध्यक्ष व पूर्व नगर सेवक और चेंबूर नागरिक सहकारी बैंक की संचालक मीनाक्षी अनिल पाटणकर के नेतृत्व में घाटले गावदेवी उत्कर्ष मंडल आयोजित 54वें कला व क्रीड़ा महोत्सव में पहुंचकर शिवसेना नेता व पूर्व मंत्री आदित्य ठाकरे ने 4 चांद लगा दी। विजेताओं को ट्रॉफी प्रदान कर आदित्य ठाकरे ने खिलाड़ियों की हौसला अफजाई की। इस दौरान शिवसेना सचिव अनिल देसाई, विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, विधायक प्रकाश फातर्पेकर सहित कई नेता और घाटला के लोग मौजूद थे। जो 54वा कला व क्रीडा महोत्सव आम्ही इथे साजरा करत आहोत आणि तुम्ही बघत असाल भव्य दिव्य मंदिर आमचे मित्र बबनजी काटवटे ब्लू ओशन आर्ट डायरेक्टर यांच्या माध्यमातून साकार करण्यात आलेलं आहे। आणि द्वितीय क्रमांक गच्चा पॉइंट। आज मला सांगायला थोडंसं आज दुःख पण वाटतंय की आज त्यांचे वडील आज आपल्यातून निघून गेले। तो वडील निघून गेले आज, त्याच्यामुळे ते इथं उपस्थित राहू शकले नाही। तर आज आदित्य साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार सुद्धा आम्ही घेणार होतो। आज गेली कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून हा भव्य देखावा आणि घाटला गावदेवी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून हा कला व क्रीडा महोत्सव 54वा विविध तऱ्हेच्या स्पर्धा 1 एप्रिलपासून इथे सुरू असतात आणि आज त्याचा सांगता समारोप असतो। तुम्ही बघताय की सगळेच राजकीय पक्षाची लोक इथे आमंत्रित असतात आणि ते सगळे आवर्जून आजच्या दिवशी येतात। भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, एनसीपीचे सगळेजण आजच्या दिवशी एकत्र हो 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 तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की इथे गेली 5 ते 6 वर्ष जो मराठी सिनेमा रिलीज होतोय तर त्या सिनेमाचं प्रमोशन करायला ते कलाकार इथे जवळजवळ ठाकरे फिल्मचे धर्मवीर फिल्म असेल, आजची अप्सरा असेल, पाणी असेल, अशा कित्येक सिनेमाचं प्रमोशन करायला आजच्या दिवशी लोक येतात। आज एका नाटकाचं सुद्धा प्रमोशन इथे झालं आणि ते 2 महिने 1 महिना आधी आम्हाला सांगतात की तुमच्या की तुम्ही बघता येते की आजच्या दिवसाची वाट लहान मुलंसुद्धा 1 महिन्याचा कार्यक्रम असतो, विविध तऱ्हेचे स्पोर्ट्स असतात आणि आम्ही जवळजवळ 4 दिवस त्यांचा बक्षीस समारंभ करत असतो। घाटला चषक मानाची स्पर्धा, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, इव्हन महिलांची संगीत खुर्ची, सुईत धागा, पिठात पैसा, मुलांच्या बेडुकुड्यापासून हस्ताक्षर, निबंध स्पर्धा, पाककला स्पर्धा, वेशभूषा अशा विविध स्पर्धेंची रेलचाल इथे असते आणि आजचा कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या इकडची मंडळी सगळी गावी निघून जातात, कोकणातली बरेचसे असल्यामुळे। पण आम्ही आज त्यांना आव्हान केलं आहे की कोणी गावी जाऊ नका, मतदानासारखा अधिकार आहे जो संविधानाने दिलेला आहे तो बजवून प्रत्येकाने मतदान करा, हक्क बजवा आणि आजच्या माध्यमातून आजच्या 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। प्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि या इथे घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळ याचा 54वा भव्य हा कला क्रीडा महोत्सव या इथे अनिल पाटणकरांच्या आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। आणि आज या इथे कुठल्या मूर्ती आपली आतमध्ये स्वामी बसलेले आहेत आणि हे सुंदर असं कलाकृती, छान असं मंदिर। काय बबन काटवडे करतात ना? हां, बबन काटवडे ना? बबन काटवडे यांनी एवढं सुंदर असं हे मंदिर उभारलं आहे। खरं म्हणजे त्यांना शाबाशी किती देव तेवढं कमी आहे। एवढं तुम्हाला बघता खरं मंदिर वाटतंय लांबनं। आणि अनिल पाटणकर आणि वहिनी या इथे आणि आपले सर्व घाटल्यातले पदाधिकारी वगैरे सगळे, आपली शाखा प्रमुख आहे योगिता म्हात्रे महिला आणि आपल्या महिला विभाग प्रमुख आहेत। आज या सगळ्या इथे मेहनत करतात आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर आणि व्यवस्थितपणे पार पडतो। आदित्य साहेब आले आणि सर्व तरुणांची ताकद वाढून गेले, उत्साह वाढून गेले आणि या घाटल्या गावाची शान वाढली। असं भव्य मंदिर होऊ शकतं नाही असं नाही, ते देवीच्या हातामध्ये आहे। जर मला जागा मिळाली
आणि कोणी सांगितलं भाऊ इथे बांधा तर मी बांधणार. मंदिर सम्राट असं नाही होत, ते देवीची कृपा. माझ्या हातात तर घडतंय. आता मला सांगा, जर चेंबूरमध्ये एवढा मंदिरं आहेत, लहान मोठी असतात, थोडी त्या जुनी असतात, आणि जर लोकांनी सांगितलं तर माझ्याकडनं हा नाही, हा कधी शब्द येतो का? कुठलाही सांगा. हो, अहो मंदिरं झाली तेच सांगतो ना, देवीच्या कृपेने ती मंदिरं होतात. आणि माझ्या तोंडात मी तुम्हाला बोललो ना, नाही हा शब्द नाही. फक्त मंदिरं नाही, सगळी कामं होतात. आज मला सांगा, येणारा जो खासदार आहे, 2 टर्म झालेला आहे, त्याला विचारा ना तुझी कामं कुठे आहेत. घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळ हा कार्यक्रम करत असते. जवळजवळ हा 54वा कार्यक्रम आहे. आणि माननीय बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर त्यांचे सहकारी आणि आमच्या विभागातील सर्व नेते आणि आज विभाग प्रमुख आमच्या आज इथे उपस्थित आहे. आणि त्यांच्या वतीने आज हा कार्यक्रम आपण इथे साजरा होतो आहे. आणि आज आमचे नेते आदित्य साहेब यांनी आमच्यासाठी आज सरप्राईज आहे आमच्यासाठी. आज ते आले आणि आम्ही आमच्या इथे याचं कौतुक केलं. आणि आज तुम्ही बघत असाल, दरवर्षी तुम्ही येता, तुम्हाला माहिती आहे आपण कार्यक्रम दरवर्षी करत असतो. आणि समाजासाठी काहीतरी करायचा हा हेतू असतो. त्या याच्याने जवळजवळ आपण महिनाभर हे कार्यक्रम चालू असतात. 1 एप्रिलपासून आपले चालू असतात. जवळजवळ 128 संघ क्रिकेटचे असतात. त्याच्यातून आपले संघ निवडून येतात. आणि लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी आपण कार्यक्रम घेत असतो. आणि नागरिकांचा सहभाग जास्त असतो. त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम करायला खूप पॉझिटिव्हपणा येतो आमच्यामध्ये आणि एन्करेज होतो आम्ही. आणि तुमच्या वतीने मी तुमचे आभार मानते. तुम्ही येता, आम्हाला आणखी आनंद वाटतो. जास्त झाले. आम्ही स्वतःही जास्त झालेलं आहे. आनंद आम्हाला सगळ्या आमच्या विभागातील नागरिकांना झाले. आमचे पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सगळे सहकारी पदाधिकारी आज सगळे उत्साहात आहेत. नक्की ठासून येणार, आमची मशाल ठासून येणार आहे. आमचा विचार उद्धव साहेबांची मशाल, आणि आम्ही नक्की ठासून आमची मशाल येणार. आज महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनानिमित्त सगळं विभागातील कामगारांना आजच्या या दिवशी शुभेच्छा देते. मी गणेश मयेकर, गावदेवी उत्कर्ष क्रीडा मंडळ ही गेले अनेक वर्ष हा महोत्सव राबवते, क्रीडा कला. आणि मी अनेक वर्ष या महोत्सवाला हजेरी लावतो. माझे जेव्हा चित्रपट असतात तेव्हा मला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलवलं जातं, अगदी मानाने बोलवतात. आणि इथे माहोल खूप छान असतं. आणि आमच्यासोबत आज उमेश ठाकूर, अशोकजी कुलकर्णी आणि 217 पद्मिनी धामची टीम आलेली आहे. खूप छान वाटते. आणि ह्या इथे आल्यानंतर एक घरचं वातावरण असतं. आणि आमचं जे काय मान सन्मान करतात त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. असेच दरवर्षी, म्हणजे आता हा 54वा वर्ष आहे, त्यांनी 100 वर्ष साजरी करावेत आणि आम्हाला इथे पुन्हा पुन्हा बोलवावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. विजय संघ. सर्वप्रथम समस्त घाटलेकरांना 1 मेच्या म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि या गावात येणं म्हणजे माझं भाग्यच आहे, कारण माझा जन्म या गावात झालेला आहे. कलाकार नंतर झालो, पण जन्म या गावात, या गल्लीमध्ये मी खेळलोय, बागडलोय, मोठा झालोय. आणि आज मला इथे बोलवलं जातं, सन्मान दिला जातो. खऱ्या अर्थाने मोठा सन्मान आहे. आणि घाटले गावाची परंपरा, इथे कलाकार आहेतच पूर्वीपासून, कारण माझे मामा कलाकार होते, त्यांच्यामुळे मी कलाकार झालो. बाकी इथे ऑर्केस्ट्राज आहेत, बऱ्याच प्रमाणात इथे कलाकार किंवा कलेची सृष्टी आहे, माहेरघर आहे घाटला गाव. तर अनिल पाटणकर साहेब जे आपले नगरसेवक राहिलेले आहेत, ते नेहमी हा उपक्रम सुरू ठेवतात आणि खूप उत्साहाने हा कार्यक्रम होतो. तेव्हा घाटल्या गाव हा एक कलाकारांसाठी एक माहेरघर आहे. आणि मी सर्व कलाकारांना आणि घाटलेकरांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज खरं कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना एवढं सांगू इच्छितो की आज कामगारांची जी परिस्थिती चालू आहे, कामगारांवर वेगवेगळे कायदे बदलून कामगारांवर जे अन्याय होत आहे, त्याकरता सर्व लोकांनी एकत्र येऊन जो आज खरा तर महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्र दिनाला तेव्हाच सलाम होईल ज्या वेळेला हे जे सरकार आहे ते इथले सगळे उद्योगधंदे गुजरातला घेऊन चाललं आहे.
इथल्या जे स्थानिकांवर अन्याय होत आहे त्याच्यासाठी जर महाराष्ट्राला खरा सलाम करायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रीयन आणि सर्व मराठी या महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी नीट त्याचा विचार केला पाहिजे। आणि आज घाटले ग्राम आगरी समाज ट्रस्टच्या वतीने घाटले गावदेवी ट्रस्टच्या वतीने जे अनिलजी पाटणकर साहेब हे इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतात कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। तसे आमच्या उत्साहामध्ये भर पडते आणि 4 जूनला तुम्हाला कळेल उत्साह आमचा काय आहे तो। आणि हा गद्दारांना आमचा इशारा आहे। नेहमी जे आता कार्यक्रम करतात ना आमचे कार्यसम्राट जे आहेत स्थानिक इकडचे नगरसेवक पाटणकर साहेब, प्रत्येक वेळेला मध्यंतरी पण त्यांनी अशा क्रिकेटच्या वगैरे स्पर्धा ठेवल्या होत्या, त्याही चांगल्या ठेवल्या होत्या। आणि आता जवळजवळ 54वं वर्ष आहे आणि त्या निमित्ताने जे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याला अगदी आशीर्वाद देण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाचं कौतुक करण्यासाठी आमच्या इथे नेते आले, त्याच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि ते तर तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरून दिसत असेल। सो यूथ मध्ये खरंच जोश तुम्ही पाहिला किती होता, जोरातच होता। सो खूप इन्फ्लुएन्शियल आणि इन्स्पायरिंग फिगर आहेत ते। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।